नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे उत्सव आणि आजच्या ह्या महत्वाच्या लेक्चरमध्ये आज पाहणार आहोत आपण विकरण. मागच्या व्हिडिओमध्ये मी चर्चा केली होती विकरणाबाबत, तर आज आपण या विकरणाबद्दल चर्चा करू. विकरण जो टॉपिक आहे हा तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू काही येणार नाही, एक्झाम मध्ये याबद्दल काही येणार नाही, पण हा नॉलेज म्हणून हे फार कामाचं आहे. नॉलेज म्हणून एकदम कामाचं आहे विकरण टॉपिक. विकरणाशिवाय तुम्हाला म्हणजे कसं आहे, पुढे तुम्हाला प्रॉब्लेम नाही, त्यामुळे विकरण शिकणं महत्वाचं आहे. तर आपण बघूया आज विकरण. विकरण दोन 2 3 5 7 1 2 3 4 5 6 7 8 9. तर बघा, विकरण जो आहे, आता पाणिनी जे व्याकरणकार होऊन गेले, त्यांनी जी संस्कृत व्याकरणाची रचना केली, त्यांनी त्यांनी 2000 पेक्षा अधिक धातू आपल्या संस्कृत व्याकरणात आहेत. तर त्या 2000 पेक्षा अधिक धातूंना कसं क्लासिफाय केलं, त्यांना कसं विखुरलं, तर हा आपल्याला ह्या विकरणातून समजणार. हे जे आहेत हे गट आहेत. हा पहिला गट आहे. हा जो एवढा गट आहे, हा जो हा पहिला गट, हा आहे दुसरा गट. गट आहे हा दुसरा गट, हा पहिला गट, आणि हे गट आहे, आणि हे एक एक नंबर जो दिसतोय हा गण आहे. गण, पहिला गण, चौथा गण, सहावा गण, 10वा गण, दुसरा गण, तिसरा गण, 5वा गण, 7वा गण, 8वा गण, 9वा गण, हे गण आहेत. आणि हे गट आहे, गट आणि विकरणाचे हे एवढे भाग आहेत. तर प्रत्येक याच्यात हे असे असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 4 6 8th लेवल साठी, 8th वाल्यांसाठी हे एवढे आहेत. 9th मध्ये हे आणि हे वाढून जातात. 8th वाल्यांना हा पहिला गट पूर्ण आहे. 9th मध्ये दुसरा आणि 8वा वाढतो, आणि 10वीला तर दोन्ही, 10वीला दोन्ही येतात. 8th ला इतके, 9th ला हे दुसरा गण आणि 8वा गण वाढतो, आणि 10वीला सगळे. तर आहे ना, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला गट पाहणार आहोत. पहिल्या गटाचा आपण स्टडी करणार आहोत. तर बघूया. त्याला साईडला लिहितो मी समजण्यास. तीन राहिला ना, तिसरा लिहिली. आता गणांचा पहिला गट, गणांचा पहिला गट, पहिला गण जो आहे 1 नंबरचा पहिला गण विकरण पहिला गण जो आहे त्याचं विकरण, त्याचा विकरण आहे. आता तुम्हाला समजत नसेल, आता पुढे जाऊन तुम्हाला समजेल आता काय काय. आता बघा, एक्झाम्पल, गम गच्छति, जाणे, म्हणून आता मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आता जो गच्छति आहे हा कसा बनला, तर बघा, आधी हा जो आहे, आता ती जो हा प्रत्यय,
हा एक धातूचा प्रत्यय, हा ती काही मुळा आधीपासूनचा नाही, हा नंतर आलेला आहे. आता आपण पाहणार आहोत या कसे बनवायचे, सेंटेन्स कसे बनवायचे. तर ती जो आहे ना, हा आधी आलेला आहे, नंतर आलेला आहे. गच्छ जो आहे, आता असा होता हा गच्छ आहे, गच्छ. आता या गच्छला मी हे का बरं हे आपलं काय म्हणायला, पाय, हा पाय हलंत का केलं, गच्छचा पाय हलंत, अशी दांडी दिसली त्याला कसं म्हणतात, गच्छ. गच्छ असं नाही म्हणतात, गच्छ. आता आता गच्छ या गच्छ, गच्छ प्लस आपण जर इथे अ टाकला, अ जो आहे हा गणांचा गण, पहिला गण आहे हा, गणांच्या पहिल्या गटातला पहिला गण. तर ह्या पहिल्या गण हा या गच्छ प्लस इज इक्वल टू गच्छ. आता म्हणता येईल गच्छ प्लस इज इक्वल टू गच्छ. आता म्हणता येईल. आता हा जो गच्छ आहे रेडी आहे, या गच्छ पुढे आपण ती लावू शकतो, ती लावू शकतो, तह लावू शकतो, अंती लावू शकतो. हे प्रत्यय हे आपण असे चेंज करत राहू. पण हे जे हे मेन हे नसलं तर मग कसं काय बनलं, तर हा गच्छ प्लस गच्छ, त्यामुळे हा जो गच्छ ती हा पहिल्या गणात पहिला गच्छ आहे. तसं पिब, पा पिबती, पिढे. आता पिब प्लस इक्वल टू पिब. बघा पिब, बचं पाहिलं त्याचा अर्थ हा पूर्ण नाहीये, अर्धवट आहे हा पिब. पण इथे अविकरण आलेला आहे. अविकरण म्हणजे पहिला गण आहे हा, पहिल्या गणातला धातू हा अ. तर काय आला पिब. मग याच्या पुढे आपण ती लावू शकतो, त लावू शकतो, अंती लावू शकतो, सी लावू. आपण पुढे प्रत्ययाचा मी शिकवणारच आहे. तर हा पिब रेडी झालेला आहे. तर हा आहे पहिला गण हा. आता आपण बघू चौथा गण हा झाला फर्स्ट, सेकंड, चौथा गण विकरण जो आहे ना, य आहे य, हा होता हा य या. उदाहरण समजा घेतलं आपण, उदाहरण वन मन्यते मान, मानने, मन मन्यते मानणे. कसं तयार होईल, मन प्लस य आला, काय तयार होईल सांगा बरं. मन, मन न च पाहिलं मन प्लस य काय होईल, मन्य. मन्य तयार झालं, मन्य तयार झाला. मग आता हा मन्य तयार झाला. आता इथे आपण त्याच्या पुढे प्रत्यय ते, इथे, मन्यते, मन्यंते, प्रथम पुरुष हे असं क्रिएट होईल. आता आपण शिकू. हे मन्य क्रिएट झाला, याचा अर्थ हा जो हा चौथा गट, चौथ्या गणातला धातू आहे. हे एक्झाम मध्ये येत नाही. एक्झाम मध्ये ए प्लस करा, हे करा, ते येत नाही. हे एक नॉलेजचा प्रकार आहे. हे जर तुम्हाला नॉलेज असलं ना, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. याचा फक्त स्टडी करा नॉर्मली. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तर काही इम्पॉर्टंट नाही ते, फक्त नॉलेज म्हणून हे महत्वाचं. मन मन्यते, विद विद्यते, असणे, विद विद्यते असणे. कसं येईल, विद प्लस य काय होईल, विद प्लस य विद्य. प्रेम मध्ये येते काय, येत आहे विद प्लस य विद्य. मग ह्याच्या पुढे आपण प्रत्यय लावू, धातू क्रिएट होऊन जाईल इझिली. हे मेन, याचा अर्थ हे चौथ्या गणातले आहे. आता आपण सहावा गण,
सहावा गण हे रद्द करून घेतो. तुम्ही पाहिला तसं समजलं जाते. आज आपण पहिला गट घेतो, दुसरा गट आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. सहावा गण विकरण आता तुम्ही म्हणाल सहावा गण विकरण कसं काय, तर इथे पण होता, तर इथे पण होता, हाच कसं काय रिपीट झाला. मायनर चेंज आहे, मग सांगतो मायनरचा चेंज आहे. एक्झाम्पल कृष कृषकी मांगर अजून काय होतं दिश दिशा दाखव ईश इच्छती इच्छा करणे. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कृष आता नाही, आता कृष आता आपण कृषचं कसं होतं बघा. पहिल्यांदा कृष प्लस इक्वल टू पूर्ण कृष झाला. पण इथे हा जो गण आहे हा सहाव्यात काय आलाय, जर कधी एखाद्या धातूमध्ये शामृगाचा आणि षटकोनाचा आला तर तो सहाव्या गणात ऍड. आता बघा इथे हा षटकोनाचा शामृगाचा आहे, हा बी षटकोना आला की तो सहाव्या गणात येतो, तो पहिल्या गणात येणार नाही, पहिल्या गणात येणार नाही. तर म्हणून हा आता सहाव्या गणात आहे कृष. दुसरं पाहिलं दिशेचं, दिश तसा अविकरण आला सहावा गण, तर सहावा गणात का इथे शामृगाचा म्हणून पूर्ण दिश क्रिएट झाला. त्याच्या पुढे आपण प्रत्यय लावून दिली आपण बनवू शकतो. तिसरं ईश, हा ईश थोडासा वेगळा आहे, कसा आहे ईश ईश्वर याच्याकडे लक्ष नका देऊ, हे मेन हे याच्याकडे लक्ष नका देऊ. इच्छ इच्छा प्लस पूर्ण इच्छा क्रिएट झाली. तर हा पूर्ण क्रिएट करणं इम्पॉर्टंट असतं. हे एक्झाम मध्ये येणार मी पहिले सांगतोय, टेन्शन नका घ्यायचं, हे समजण्यासाठी महत्वाचे. इच्छा प्लस पूर्ण इच्छा क्रिएट झाली. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो तुम्हाला, एक स्टार करतो मी, इम्पॉर्टंट गोष्ट. लिख लिखती लिहिणे आणि पृच्छ पृच्छती पृच्छतीचा अर्थ विचार. तर बघा हे जे दिसत आहेत दोन, हे आहे अपवाद, हे सहाव्या गणात येतात दोन, लिखन पृच्छ. हे लक्षात असणे महत्वाचे आहे, कारण की हे अपवाद, हे एक्सेप्शनल केस आहे. इथे काही इथे विकरण आलेला आहे, पण हा सहाव्या गणातल्या का पहिल्या गणातल्या आपण मिळू शकत नाही. इथे श नाही आणि शामृगाचा नाही आहे, षटकोनाचा नाही. पण हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की हा सहाव्या गणातला आहे. लिख लिखती लिहिणे, पृच्छ पृच्छती विचारणे, हे सहाव्या गणातले आहे, पहिल्या गणात याला टाकू नये, हे आहे एक्सेप्शनल. ठीक आहे. आता बघूया आपण चौथा म्हणजे 10वा गणाचा शेवटचा 10वा गण. त्याला मी काय म्हणतो, याचा स्क्रीनशॉट काढा तुम्ही, मी इथे लिहितो, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या.
काढला. आता मी इथे 10वा गण लिहितो. तो आजचा पण लास्ट आहे. 10वा गण. 10वा गण विकरण अय. बघा 10वा गण विकरण अय. तुम्हाला समजेल, हे पाहिल्यासारखं वाटेल तुम्हाला. कथ कथयती. तो कथयते, कथयता आत्मनेपद आहे. कथन करणे. आता हा कथयती बघा कसं क्रिएट होईल. कथ थ पूर्ण काही नाही. कथक कथक थ पूर्ण नाही. इथे आपण अय ऍड केला. मला वाटत आहे संस्कृत मध्ये मॅथ्स कसं काय आलं. पण एक सांगू का, हा मॅथ्स सारखाच विषय म्हणजे तुम्हाला काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. फॉर्म्युले नसतात, पण बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या. संधी विग्रह तुम्हाला सांगेल, संधी विग्रह ते प्लस प्लस हे, तर तुम्हाला वाटत असेल मॅथ्स आहे, पण थोडा आहे मॅथ्स. कथ प्लस अय इज इक्वल टू कथय. कथय क्रिएट झाला. कथथ आहे ना तो. कथय. आता हा इथे कथय, हा कथय. ती लावा, ती तहंती, ती थ त मी व म प्रत्यय लावू शकता. रेडी आहे क्रियापद बनायला. पुढचं एक्झाम्पल, पूज पूजयती. पूजा करणे. बघा आता इथे कसं क्रिएट करू आपण. पूज प्लस अय. पूजा प्लस अय काय येईल सांगा. कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या काय येईल. तर याचं उत्तर पूजय. पूजय तयार झालेला आहे. आता तुम्ही ती लावा, ते लावा, इथे बी ती लावा, ते लावा. आत्मनेपद आहे हे बघा. आत्मनेपद धातू दिसला ना की 10व्या गणाचा समजून घ्या. 10वा गणातला म्हणजे तुम्हाला उभयपदी दिसला थोडासा, तो 10व्या गणाचा समजून घ्या. ठीक आहे. तर आज ह्या याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला. तर मित्रांनो, आज आपण विकरणाचा पहिला गट पाहिलेला आहे. तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि वाटलं तर सबस्क्राईब करून घ्या. कारण की ह्या चॅनलवर तर व्हिडिओ येतच राहील. मला माहिती आहे की मी जरा लेट व्हिडिओ टाकली, बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवली, कालची आणि आजची. तर तुम्ही स्टडी करा चांगला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.